मोठी गर्दी होत आहे। पहाटेच्या दैनंदिन अभिषेकानंतर भाविक शिवलिंगाच्या पिंडीवर जर आणि दुधाने अभिषेक करून दर्शनासाठी लांब रांगा लावत आहेत। श्रावण मासानिमित्त मंदिर गाभाऱ्यात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यामुळे मंदिर परिसर अतिशय रम्य झाला आहे। वर्षभर दर गुरुवारी मंदिरात दुपारी 12ला होणाऱ्या साप्ताहिक आरतीला आणि महाप्रसादाला भाविकांचा परिसरातून मोठ्या उत्साहाने प्रतिसाद मिळत आहे। मंदिरातील महिला आणि पुरुष भजनी मंडळातर्फे श्रावणात दररोज सायंकाळी 4 ते 5 भजन, 5 ते 7 शिवपाठ, प्रवचन, रात्री 9 ते 11 शिवभजन असे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत। महानकर न्यूजसाठी सतीश चंदे, लातूर। कुठले सध्या? मी भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथून। माझं नाव आहे नवनाथ दत्तात्रय सुतार। मी वटसिद्ध नागनाथ यांचे अनेक वर्षापासून सेवा करत आहे। त्यांच्याविषयी नामजप तसंच त्यांच्या विषयीची माहिती गोळा करत आहे। तरी हे 9 नारायणापैकी एक नारायण अविर्होत्र नारायण, ते वडाच्या डोलीतून त्यांचा जन्म आहे नागिनीच्या पोटी। हे तक्षक नागाचे नातू आहेत। हे वटसिद्ध नागनाथ हे पद्मिनी नामक तक्षक नागकन्या यांचे पुत्र होत। वटसिद्ध नागनाथ यांचा मूळचा जन्म जर बघितला गेला तर यांचा जन्म हा निमिषारण्यातील आहे। तसंच त्यांचं अनेक दिवस वास्तव्य हे काशी या क्षेत्री आहे। काशी क्षेत्री ते लुटुपुटीचा खेळ खेळत असताना, खोट्या मेजवान्या खोटे जेवण बनवत असताना लहान मुलांना, त्यावेळी त्यांची परीक्षा घेण्यासाठी दत्तगुरू आले। दत्तगुरूंना देखील ते खोटे अन्न देऊ लागले। त्यामुळे दत्तगुरू प्रसन्न होऊन दत्तगुरूंनी त्यांना अन्नपूर्णा सिद्धी दिली। अन्नपूर्णा सिद्धी दिल्यानंतर काही कालानंतर ते लहान मुलांना जेवण घालू लागले व त्याचे वडील म्हणले, मला जे योगी भेटले ते नेमकं कोण? त्या वडिलांना विचारल्यानंतर, कोचधर्मांना विचारल्यानंतर कोचधर्म म्हणले ते दत्तगुरू होत। दत्तगुरू यांचे जर आपण बघितलं गेलं तर दत्तगुरू हे लहानपणी म्हणजे त्यांचा दिवसक्रम जर बघितलं गेलं तर सकाळी काशी येथे असतात, दुपारी भिक्षेसाठी 12 वाजता कोल्हापूर येथे असतात,